सध्या अशोक खरातचं प्रकरण जोरात गाजतंय. अशोक खरात म्हणजे मला माहित असेल तुला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी एप्स्टीन फाईल नावाने ओळखला जाणारा भोंदू बाबा अशोक खरात. ऍक्च्युअल मध्ये तसं बघायला गेलं तर त्याचं नाव अशोक खरात नसून अशोक खारट ठेवलं पाहिजे. कारण त्याने ज्या प्रकारे खारट पाणी पाजलेलं आहे त्यांच्या भक्तांना, जे भक्त भोंदूगिरीला बळी पडून नाही ना त्या गोष्टी करत असतात अशा लोकांसाठी. परंतु एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की अशा प्रकारे शिकलेली सवलेली लोक जर भोंदूबाबाच्या जाळ्यात पडत असतील तर अशा लोकांचं करायचं काय. आता तुम्ही बघितलं असेल की ज्या प्रकारे महिला समोर येत आहेत त्या भोंदूबाबावरती जवळपास 5 ते 6 प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे की महिलांना ज्या प्रकारे त्याने किळसवाने कृत्य केलंय महिलांसोबत. जवळपास 58 ते 100, आता तर आकडा वाढतच आहे अजून, पेनड्राईव्ह मिळालेलं आहे त्याच्यामध्ये महिलांचं अश्लील छायाचित्र आहे, फोटो आहेत, व्हिडिओ जे काय असेल ते. पोलीस सध्या त्यांचं काम करत आहेत, पोलिसांनी त्याला पाहिजे असा प्रसाद पण दिलेला आहे. परंतु त्या बुवाकडे बघून एवढंच भारी वाटतं, एवढं मनावंसं वाटतं, बुवा चेहरा तर चांगला आहे तुझा, एवढा चाटाळन चाबरा असशील असं वाटलं नव्हतं रे. बायांचं काय सीधा अंधाराव राजा कुंडी मत खनकाव राजा. अरे कसलं व्हिडिओ व्हायरल होते, तुम्हाला लाज वाटली पाहिजे महिला मंडळ सुद्धा की भोंदूगिरीच्या नावाखाली आपण स्वतःची किती फसवणूक करून घेतोय. एक तर असंच प्रपंचात काय नसतं माणसाच्या, आणि त्यात तुम्ही जर असली कृत्य करायला लागला तर समाजानं तुमच्याकडून घ्यायचं काय. अर्थात माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्त्रियांचं स्थान हे सर्वोच्च ठिकाणी मानलं जातं. पुरुष प्रधान संस्कृती असलेला आपला भारत देश स्त्रियांमुळेच आघाडीवरती आहे, तेही नाकारलं जात नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्या प्रकारे आज शिकल्या सवरलेल्या स्त्रिया, वेल एज्युकेटेड, हायर एज्युकेशन घेतलेल्या महिला जर अशा प्रकारे भोंदूबाबाच्या जाळ्यामध्ये पडत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कुठलंच नाही. कारण एक काळ होता चूल आणि मूल ह्याच्या पलीकडं महिला मंडळ बाहेर पडत नव्हतं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा हक्क दिला, म्हणजे शिक्षणाचा म्हणण्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महिलांना ते चूल आणि मूल हे सोडून त्या लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे काहीतरी जगात करता येईल, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांना काम करता येईल, अशा प्रकारचं सगळं संविधानाच्या द्वारे मिळवून दिलं. पण महिलांनी मात्र त्याचा गैरउपयोग केला असंच म्हणावं लागतंय. कारण स्वतःची बुद्धी चालली पाहिजे, आपण करतोय काय, आपण कोणत्या मार्गाने चाललोय हे जर महिलांना कळत नसेल तर मला वाटतं मग शिक्षणाची गरजच नाहीये त्यांना. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. कारण त्या बाबाचं जे कृत्य आहे ते कदापि माफी लायक नाहीये. आणि अशा प्रकारचे किती बंधू बाबा आहे त्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, त्याचं सर्चिंग झालं पाहिजे. एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवा ना तुम्ही, अंधश्रद्धा मुळापासून उकडून टाका. घ्या ना, पोलीसवाले आहेत, सक्षम आहे, महाराष्ट्र आहे, देश सक्षम आहे अशा प्रकारच्या घटना मोडीत काढण्यासाठी. पण नाही, कारण बुवाबाजीवरच देश चालतो हे आता सिद्ध झालंय. तर तुम्हाला माहित आहे रुपया एका बाजूला असा वाढत असताना आता जवळपास 93वर पोहोचलाय, आपला PM कपाळाला असा रुपया लावून असा करून सांगतो. आणि काँग्रेसच्या काळात हीच रुपया इतनी तेजी से नाही गिर सकता चालू होतं, सगळ्यांनी बघितलं व्हिडिओत. मग त्या देशाचं दुसरं होणार काय. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे, आणि आता सरकार भाजपचं आहे. काँग्रेसचं आता आम्ही काँग्रेसवर पण बोललोच असतो, भाजपचं आम्ही सरकारला बोलतो, आम्ही पक्षाशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु एवढं मात्र नक्की, आता फडणवीस त्या दिवशी म्हणाले की ठाकरे सरकारच्या काळात पाणी दिलं. बघा ना, कोणी दिलं, करा ना चौकशा, लावा ना. पण ठाकरे तर काय स्वतः जाऊन बसले नाही त्याच्या दारामध्ये, जसं आता मंत्रिमंडळ बसतंय तसं. टीका नक्कीच करा, जे दोष आहेत करा ना शिक्षा. सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, बिंदास शिक्षा करा, कोणी अडवलंय. पण तुम्ही करणार नाही आम्हाला माहित आहे, कारण तुमचे लच्चे बच्चे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. आणि सन्माननीय फडणवीस साहेब, तुम्हाला जर काही थोडीफार असेल शिल्लक जवळ तर याच्यामध्ये कडक कारवाई करा. काय केलंय कोणी काय, पुढे येऊ द्या, प्रकरण दाबलं जाऊ नये. मला तर वाटतं की याच्या पुढे काही याचा तपास होणार नाही. अशोक खरातचा तृप्ती देसाईनं जसं सांगितलं की एन्काउंटर देखील होऊ शकतो, तर थोडंसं बी केअरफुल. कारण तुम्हाला माहित असेल की रोगापेक्षा इलाज भारी असं म्हणण्याची वेळ आली आहे सध्या. तर त्या बंधू भावाला तुम्ही चांगली ट्रीटमेंट द्या, त्याच्याकडून घ्या सगळं, त्याच्याकडे काय डॉक्युमेंट निघतात, काय निघतं, तुम्हाला जसल्या रेड मारा तसं मारा. ED बोलवा, CBI बोलवा, अर्थात इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर ह्याच्यामध्ये आलेलेच आहेत. परंतु याच्या पुढे काय होणार आहे हे संपूर्ण देशाला, जगाला कळू द्या की नेमकं महाराष्ट्र कुठं चाललाय, आघाडीवर का पेचाडीवर. तुम्ही म्हणता ना वेगवान महाराष्ट्र, गतिवान महाराष्ट्र, कशात, ही असली बायांची लपडी, याच्यात महाराष्ट्र पुढे पाहिजे आम्हाला. अरे बंधू बाबा आहे तो, साहजिक गोष्ट आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. आणि प्रॉपर्टी किती, 200 कोटी ते 500 कोटीच्या मध्ये, कुठनं कमवलं, कसं कमवलं. आणि फक्त याचंच नाही, या अशोक खरातच नाही, सगळ्यांच्याच चौकशा लावा ज्याच्याकडे असा बेनामी संपत्ती आहे. बघितलं ना रुपालीताई चाकणकर, तुम्हाला माहित असेल डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरण असू द्या
किंवा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण असू द्या, त्याचसोबत जे चिखला गावातील छत्रपतीच्या पुतळ्याशिवाय एका महिलेला विवस्त्र करून मारण्यात आलेली घटना असू द्या, ह्या रुपाली चाकण करता येणे माहिती आहे तुम्हाला, काही कारवाई नाही. नोटीस देईन ह्याच्या पलीकडे काय नाही. कोंबडा पाडायचा, नटापटा करायचा, एवढंच त्यांचं काम होतं. आणि त्यांच्या अशा वागण्यानं आणि लयच काय नाही. या अशोक खराच्या प्रकरणामध्ये सुद्धा 1 वर्षापूर्वी नाशिकच्या स्थानिक पत्रकारानं आवाज उठवला होता, परंतु तो आवाज या रुपालीताई चाकणकरांनी नोटीस देऊन दाबला. नाही तर कितीतरी आया बहिणींची आबरू वाचली असती. अर्थात त्यांनी राजीनामा दिलेला आहे, पण अजून काही गुरमी कमी झालेली नाही. प्रत्येकाला वाटतं आपला नेता पुढे जावा, पण तो अशा प्रकारे जावा हे कुठल्याच कार्यकर्त्याला वाटत नसतं. रुपालीताई चाकणकरांची याच्यामध्ये खूप मोठी चूक आहे. त्यांनी वेळोवेळी त्यांच्या जो काही त्यांच्याकडे अधिकार होता, महिला आयोगाचं अध्यक्षपद होतं, तो वापरला पाहिजे होता, पण त्यांनी तसं केलं नाही. उलट त्या ट्रस्टी होते त्या मंदिराच्या आणि त्या म्हणतात अशोक खरात वैयक्तिक लाईफमध्ये काय करत होतं मला त्याशी काही माहिती नाही, मला त्याशी काही देणं घेणं नाही. ठीक आहे ना, पण काही जबाबदारी असते तुमची, पण तुम्ही ती निभवली नाही. याच्यामुळे तुम्हाला या पदावरून पाय उतार व्हावं लागलं. तुम्ही कितीही सांगा की मी कोणाच्या दबावाखाली दिलेलं नाही, स्वतःच्या मर्जीने हे करते, कोणीही मान्य करणार नाही. परंतु प्रकरणाचा तपास ॲक्च्युअलमध्ये जर प्रकरणाचा तपास खरोखर आणि योग्य दिशेने झाला तर हे सगळं बाहेर पडेल. पण मला वाटत नाही सहजासहजी होईल म्हणून, कारण लाख अडचणी येतील या प्रकरणामध्ये. प्रकरण दाबलं जाण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला माहीत असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये एखाद्या गोष्टीवरचा फोकस जर हटवायचा असेल तर ॲट द सेम टाईम दुसरीकडे कोणती तरी मोठी घटना होते आणि सगळं पब्लिकचं जे काही अटेन्शन असतं, लक्ष असतं, त्या ठिकाणी डायव्हर्ट केलं जातं. तुम्हाला काय वाटतं, खरं खरं सांगा, या अशोक खरातला काही सजा होईल का ह्याच्यामध्ये? व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा व्हिडिओ, कारण मला माहिती